नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणावे, शेजारील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्ष ग्राह्य धरावे आणि ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 3500 रुपये मानधन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांना घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते धडकलेले आहेत। आता माझ्यासोबत इथे काही नागरिक आहेत, काय सांगाल काका, काय मागणी आहे आपली? आमची मागणी फार रास्त आहे। आम्हाला दुसरे वृद्धाश्रम नको, आम्हाला मोठे दवाखाने नको, आम्हाला कुठल्याही तुमच्या योजना नको, इंदिरा गांधी योजना नको, राजीव गांधी नको, संजय गांधी नको, श्रावण बाळ नको, आयुष्यमान प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या जवळच्या शेजारी राज्याप्रमाणे हे एवढे सगळे जे आलेले आहेत तिथे, हे सगळे लोक गरीब, त्यांना पोटाला भाकर दोनदाची आणि दोनदाचा चहा पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून इतर राज्याप्रमाणे यांच्या खात्यावर 3500 रुपये महिना जर दिलं तर आजपर्यंत 60-70 वर्षापर्यंत मतदान करत आले, कोणीही काही मागितलं नाही, चहाची अपेक्षा केली नाही, पण आज त्यांच्या पोटात आग पडलेली आहे म्हणून एवढ्या उन्हामध्ये रस्त्यावरती आलेले आहेत। त्यांना फक्त दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा मिळावा म्हणून महिना 3000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावेत आणि आम्हाला इतर राज्याप्रमाणे वागणूक मिळावी। आमचं वय 65 वर्ष धरतात आणि घोषणा करतात, ह्या चुकीच्या आहेत। जगातच कुठे 65 वर्ष वय नाही वृद्धाचं, ह्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष जगानं मानलेलं आहे। आपल्या देशात सुद्धा महाराष्ट्र सोडला तरी इतर राज्यामध्ये 60 वर्षाच्या वरच्या लोकांना आहे। काल परवा योजना आणली आणि 65 वर्षाच्या वरच्या लोकांना एक कलमी 3000 रुपये देते। असल्या भंकस योजना आणि भंकस घोषणा नको। शासनाकडून निराधार नागरिकांना मदत मिळाली पण तुमची मागणी सर्व फक्त निराधार नागरिकांसाठी आहे की सर्वच नागरिकांसाठी? त्या गरीब लोकांसाठी मागणी आमची अशी आहे की त्यांना फक्त जेवण्यापुरते दोनदाचे आणि दोनदाचा चहा मिळावं, 3500 रुपये महिना मिळावे। आम्हाला 60 वर्षच वय आमचं धरावं, आमची आरोग्याचे जे इन्शुरन्स आहे ते सरकारने भरावे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा कसलाही म्हणजे अट न घालता आम्हाला सगळ्या सुखसुविधा ह्या इतर राज्याप्रमाणे मिळाव्यात, एवढीच आमची रास्त मागणी। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।